हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल ॲप्लिकेशन. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिक लंचिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरती. आज आपण आपल्या या IBPS सुपर MCQ कोर्सचा सर्वात पहिला सेट आपण पाहणार आहोत. आजच्या या सेटमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि परीक्षेमध्ये येणारा जो अप्रोच असतो, परीक्षेमध्ये IBPS द्वारा वेगवेगळ्या प्रश्नांचा जो अप्रोच असतो तो आपण सर्वतः ह्यामध्ये पाहणार आहोत. बघा, तुमच्यासाठी आता करंटली 2 नवीन वॅकन्सीज आहेत. महापारेषण तंत्रज्ञ म्हणून आणि महाडिस्कॉमध्ये विद्युत सहाय्यक अशा 2 महत्त्वाच्या ज्या जागा निघालेल्या तुमच्यासाठी. इलेक्ट्रिशियन, वायरमॅन या दोन्ही पदांकरता खूप हा अत्यंत महत्त्वाचा कोर्स राहणार आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की काही क्वेश्चन जे असतात ते आपल्याला कन्फ्यूज करतात परीक्षेमध्ये, काही क्वेश्चन्सला अप्रोच करायचं की नाही करायचं हे सुद्धा आपल्याला ठराविकरित्या माहिती असणं अत्यंत गरजेचं असते. म्हणूनच आपण तुमच्यासाठी हा कोर्स या कोर्सची जी आहे सुरुवात केलेली आहे आणि तो खूप महत्त्वाचा राहील. ओके, तर आपला आजचा जो सेशन आहे त्याची आज सुरुवात करते. कुठल्याही पॉईंट ऑफ टाईमला सर्वात प्रथम जर तुमची थेअरी झाली असेल तर तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस सेट म्हणून करायचं असेल तर तुम्हाला एक रिकमेंडेशन देतोय. ठीक आहे, व्हिडिओ चालत असताना जसा पहिला प्रश्न आला, ठीक आहे, तर काय करायचं, तुम्ही ह्या पहिला प्रश्न आल्याबरोबरच तुम्ही याला पॉज करून टाकायचं आणि स्वतः त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. त्या प्रश्नाचं उत्तर आलं तर ठीक, नाही जर आलं त्याचं प्रश्नाचं उत्तर जर चुकलं, जसं मी शिकवते समजा, ठीक आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर का चुकलं आहे आणि त्याच्यासाठी जे तुमचे लागणारे कॉन्सेप्ट कुठे हे मागे पडले तुम्ही याचा ॲनालिसिस करा. यामुळे काय होतं, बराच जो आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे जे परीक्षा आपली पास होते आणि याचमध्ये तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स पाहावयास मिळतो. ठीक आहे, म्हणून ही सुद्धा तुम्ही मेथड याला लावू शकता किंवा सरळ जो तुम्ही प्रश्न शिकवता ते जरी पाहिले तरी तुम्हाला वेगळाच याचा फायदा होईल. ठीक आहे, तर सुरू करूया आपण आपल्या सेशनला आणि सर्वात पहिला आपण प्रश्न पाहूया. बघा, पहिला प्रश्न काय, व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ एन अल्टरनेटर इफ द आउटपुट इज 25 किलोवॅट अँड द लॉस इज 2 किलोवॅट. एकदम सरळ जे बघा, आता काय प्रश्नामध्ये काय छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी तुम्हाला समजून सांगतोय. इफिशियन्सी, ठीक आहे, इफिशियन्सी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कार्यक्षमता काय राहते. ठीक आहे, कुठल्याही गोष्टीची. इथे काय म्हटलेलं आहे, अल्टरनेटर. ठीक आहे, आता अल्टरनेटर सिंक्रोनस मशीनमध्ये 2 मुख्यतः प्रकार येतात. ठीक आहे, पहिला असतो अल्टरनेटर, ठीक आहे, आणि दुसरा येतो सिंक्रोनस मोटर. ठीक आहे, सिंक्रोनस मोटर म्हणजे काय, ज्याला आपण इलेक्ट्रिकल इनपुट देतो आणि तो ॲज अ आउटपुटमध्ये काय देतो आपल्याला, मेकॅनिकल. ठीक आहे, मेकॅनिकल आउटपुट देतो. अल्टरनेटरमध्ये काय, अल्टरनेटरमध्ये जी आपल्याकडे मशीन असते, ठीक आहे, जी आपल्याकडे मशीन आहे याचा हा जो शाफ्ट आहे हा फिरवला जातो, हा प्राईम मूव्हरद्वारा फिरवला जातो. प्राईम मूव्हर म्हणजे काय, याला कुठलंही लागणारं जे मेकॅनिकल इनपुट, मेकॅनिकल बल लागतं, ठीक आहे, ज्याला आपण समजाकडे हायड्रो पॉवर प्लांट आहे, ठीक आहे, किंवा आपल्याकडे याला टर्बाईन कनेक्टेड असतं हायड्रो पॉवर प्लांटला, ठीक आहे, स्टीममध्ये सुद्धा टर्बाईन्स असतात. ठीक आहे, याने काय करतात, आपण याला मेकॅनिकल एनर्जी जे आहे हे इनपुट म्हणून देतो आहे अल्टरनेटरला आणि आउटपुटमध्ये काय इलेक्ट्रिसिटी मिळते. ठीक आहे, आता त्यात काय म्हटलेलं आहे की अल्टरनेटरची जर आउटपुट आहे हा 25 किलोवॅट आहे, म्हणजेच आपल्याला काय म्हणताय, आउटपुट 25 किलोवॅटचा आउटपुट आहे आणि लॉसेस जे आहेत त्याचे 2 किलोवॅटचे आहेत. ठीक आहे, तर त्याची इफिशियन्सी किती होईल. इफिशियन्सीसाठी हा ग्रीक लेटर असतो इटा, हा जो एन सारखा दिसतो ना याला इटा म्हणतात. ठीक आहे, इटा म्हणजे काय, आउटपुट. ठीक आहे, आउटपुट भागेला इनपुट, इतकं लक्षात ठेवा. किती आउटपुट मिळत आहे दिलेल्या इनपुटवरती, इतकं इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे सगळ्यांसाठी कॉमन असतो. क्लिअर आहे. आता आउटपुट म्हणजे काय, ठीक आहे, आता आपल्याकडे आउटपुट आहे 25 किलोवॅटचा आणि लॉस जे आहे 2 किलोवॅटचे आहे. आता आपल्याकडे इनपुट दिलेलं आहे का, इनपुट तर दिलेलं नाही आहे. ठीक आहे, मी चेंज करतोय कलर सो दॅट तुम्हाला व्यवस्थितरित्या समजायला. ठीक आहे, आताकडे आउटपुट दिलेलं आहे आपल्याकडे किती आहे, 25 किलोवॅटचं. ठीक आहे, पण इनपुट मात्र दिलेलं नाही, पण त्याला आपल्याला माहिती आहे आउटपुट म्हणजेच काय असतं. ठीक आहे, किंवा आपण इनपुट म्हणजेच काय म्हणतो, इनपुटमध्ये काय, जेवढं आपल्याला आउटपुट मिळत आहे आणि काही झालेला आपला लॉस, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्ही. ठीक आहे, मी कन्सिडर करून चालतोय की जो व्यक्ती या MCQ कोर्सला पहिल्यांदाच पाहत आहे त्यांना सुद्धा गोष्टी क्लिअर होईल, कारण की याआधी ऑलरेडी मी एक थिअरी कोर्स कंप्लीट घेतलेला आहे. जर मी त्याला रेफरन्स घेऊन करेल तर हे प्रश्न लवकरात लवकर संपेल. पण काय होतं आहे, बरेच सगळे विद्यार्थी फक्त या MCQ कोर्सलाच जॉईन करतात आहे, म्हणून त्यांना सुद्धा माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला आधीचा थिअरी पूर्ण कव्हर करून घ्यायची असेल, ज्यामध्ये 45+ सेशन्स आपण घेतलेले आहे, पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे 23+ टॉपिक्समुळे, तर तो पहिले कव्हर करून घेऊन यावं. नाहीतर मी जे सब पॉईंट सांगतोय ते सुद्धा तुम्ही महत्त्वाचे लक्षात ठेवायचं. बघा, इनपुटमध्ये काय येतो, जे आपण याला इनपुट देतो त्याच्यामध्ये आउटपुट सुद्धा असतात आणि आपले लॉसेस सुद्धा असतात. तर आपल्याकडे आउटपुट किती आहे, 25 किलोवॅटचा आहे आणि लॉस किती झालेला आहे आपल्याला, 2 किलोवॅटचा. ठीक आहे, किलोवॅट म्हणजे किती, ओके लक्षात ठेवा, किलोवॅट म्हणजे किती, 1000 वॅट म्हणजे किती होतो, 1 किलोवॅट होतो. बरोबर आहे, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आपल्याकडे 25 किलोवॅट आणि 2 किलोवॅट म्हणजे किती होईल, 27 किलोवॅट. हे किती झालं इनपुट. आणि लक्षात ठेवा, इफिशियन्सीमध्ये इनपुट हे कधीही जास्त असतं.
ठीक आहे, आउटपुटपेक्षा. ठीक आहे, एकतर काय होईल, आउटपुट हा इनपुट सारखा राहू शकते, त्यावेळी त्याची इफिशियन्सी किती होईल, 100%. ठीक, म्हणजे 100% कार्यक्षम आहे तो. जेवढं इनपुट देते तेवढं आपल्याला डायरेक्टली आउटपुट मिळत आहे. पण आता यात काय होत आहे, तर कलर चेंज करून घेऊ. लेट्स टेक दिस ब्लू कलर. बरोबर आहे. ठीक आहे, आउटपुट आहे आपल्याकडे 25 किलोवॅटचं. ठीक आहे, इनपुट आपल्याकडे 27 किलोवॅटचं गुणिले 100. आता सर याला भागावं लागेल का, मी तुम्हाला याचे शॉर्टकट सांगतो. का बरं, इथेच सगळ्या प्रश्नांचा हा जो IBPSचा खेळ असतो आतापर्यंत सांगतो. ठीक आहे, हाच महत्त्वाचा असतो. हा अप्रोच शिकून घ्या म्हणून पहिला प्रश्न हा ठेवलेला आहे. ठीक आहे, असं नाही की तुम्हाला न्यूमेरिकल अप्रोच शिकवायचा नाही की तुम्हाला अवघड जाते. बघा काय होतं सांगतो. हा जो घातांक आहे, ठीक आहे, याला बघा, याला डिनॉमिनेटर म्हणतात आणि याला न्यूमरेटर म्हणतात. ठीक आहे, हा जो न्यूमरेटर आहे. ओके, यात काय झालेलं आहे, हा 27 किलोवॅटचा हा इनपुट आहे, 25 किलोवॅटचा आउटपुट आहे. ऑप्शनमध्ये सर्वात पहिले पाहून घ्यायचा. ठीक आहे, ऑप्शन कसे जवळजवळ आहेत का, इथे 80% आहे. दुसरा ऑप्शन आपल्याकडे 65.75%. ठीक आहे, 75.68%. ठीक आहे, 92.60%. ठीक आहे, 75%. बस इथेच आपल्याला बरेचदा काय होतं, आपण या न्यूमरिकलला सोडवण्याच्या मागे लागतो. इथे आपल्याला सोडवता ज्या पद्धतीने तुम्ही या सगळे कॉन्सेप्ट माहिती असते, सोडत आपल्याला बरंच 5 ते 6 मिनटं येतो. ठीक आहे, लागतो. सोडवता येतात, नक्की सोडवता येतात. त्या गोष्टीला काय करायचं असतं, ठीक आहे, 2500 भागेला आपल्याकडे 27 करायचं. आपण मग 27चा पाढा करत जातो. ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. सिलेक्शन त्याचं होतं ज्याला स्मार्टली याचा अप्रोच माहिती करून घ्यायचं असतं. आता बघा, जर आपण 27चा एक 10% काढले, 27 जर 10% काढले तर किती याला 1 दशांश पॉईंट इथे द्यावा लागतो. ठीक आहे, हा आता 2.7. ठीक आहे, 10% काढले 2.7. आता 27 हे 25 हे 27च्या जवळच आहे. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, 25 हे 27च्या जवळच आहे. ठीक आहे, जरी आपण आपलं 27मधून 2.7 मायनस केले, ठीक आहे, तर याची व्हॅल्यू किती राहील, 24.3. ठीक आहे, म्हणजेच काय, 24.3 हे लहान आहे 25पेक्षा, किंवा 25 मोठा आहे याच्यापेक्षा. म्हणजेच काय, याच्यामधून काय केलं आहे, 27मधून 10% वजा केले असता 24.3% ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही किती आलेली आहे, 90% आलेली आहे. बरोबर आहे, ही 90% आलेली आहे. क्लिअर आहे. म्हणजेच काय होईल, 90%पेक्षा जास्त इफिशियन्सी याच्यात असायला हवी. आणि याच्यात ऑप्शन कुठला आहे, पहिला ऑप्शन आहे का नाही, दुसरा ऑप्शन आहे का नाही, तिसरा ऑप्शन आहे का नाही, आणि पाचवा सुद्धा नाही. म्हणजेच प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल हे ऑप्शन डी, 92.60%. काहीही केलेलं नाही मी, हे गुणाकार भागाकार करत बसलो नाही, इथे स्मार्ट अप्रोच लावलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जे नॉन टेक्निकलचे जे कॉन्सेप्ट असतात तुम्हाला इथे न्यूमेरिकल सोडवताना अत्यंत महत्त्वाचे असतात. मी काही वेगळे प्रश्न घेत नाही आहोत. ठीक आहे, प्रश्नांचा अप्रोच आपण शिकून घेतोय. ठीक आहे, प्रश्न कसे IBPS विचारतो, कसा तुमचा वेळ जातो. बघा, एक मिनिटाला तुम्हाला बरेच एक वेळ द्यावा लागतो. ठीक आहे, एक मिनिट जाणं म्हणजे काय, 120 मिनिटामध्ये तुम्हाला 130 प्रश्न सोडवायचे आहेत. आता काय सोडवायचं आहे, काय राहू द्यायचं, याच्यावरतीच खरं तर सिलेक्शन ठरलेलं असतं. म्हणून लक्षात घेत चला, मी जो अप्रोच शिकवेल तुम्हाला, अप्रोच खूप महत्त्वाचा राहील तुमच्या सिलेक्शनसाठी. क्लिअर आहे. सरळ विदाऊट मी कॅल्क्युलेशन करता हा 92.60% मी मार्क दिला. खरं तुम्हाला शिकवताना देतोय. मी जर म्हटलं असतं ना, ठीक आहे, डायरेक्ट आन्सर मला तर दिसत्याबरोबर समजायला आले की ऑप्शन्स असे दिलेले आहेत की जो एकही 90. आता बघा, इथे खरं तर 90%, 90.10% असतं, तर आपल्याला इथे डिव्हिजन करायचं. ही जी मेथड सांगितली ही करावी लागली असते. ठीक आहे, पण 100%पैकी 99% असंच होतं की ऑप्शन्स जे तशा पद्धतीने देतात जे तुम्हाला स्मार्टली अप्रोच करता यायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, इथे कुठल्याच 90च्या जवळच्या व्हॅल्यू नाही आहे, म्हणून आपण सरळ ऑप्शन डी मार्क करून पुढच्या प्रश्नाकडे वळलो. काही वेळ लागला नाही या प्रश्नाला. हे मात्र तुम्ही शिकून घ्या आणि असंच तुमचा अप्रोच लक्षात ठेवत चालला. ठीक आहे, क्वांटिटेटिव्हमध्ये बराच एक महत्त्वाचा असतो. ठीक आहे, असं नाही की पाडेपाठ करत चाललंय की भागाकारत झालं आहे. ठीक आहे, हा स्मार्ट अप्रोच नसतो. इथे आपल्याला लिहायचं नसतं. ठीक आहे, तुम्ही इतकं सगळं नाही जरी लिहिलं ना, डायरेक्ट 25/27. ठीक आहे, किती येईल, हा 25 जवळ आहे 27च्या. ठीक आहे, म्हणजे 90%पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे. ऑप्शन डी मारायचं, सरळ पुढे वळायचं. ठीक आहे, अशा पद्धतीचा जर अप्रोच व्हाल तर तुमचं सिलेक्शन व्यवस्थितरित्या इझिली सुद्धा होऊन जाईल. क्लिअर आहे. समजायला आलं, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे. बघा, समजून घेत चला काय ज्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे, जे आपण थिअरी कोर्समध्ये फक्त थिअरी आणि काही कॉन्सेप्ट प्लस त्यात काही प्रश्नही घेतले, त्या व्यतिरिक्त आता अप्रोच कसा ठेवायचा हे मात्र इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हणतोय, व्हॉट विल बी द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ द फॉलोइंग सर्किट. या सर्किटचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय आहे हे म्हणताय. ठीक आहे, ठीक आहे, या सर्किटचं जे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे किती निघत आहे. आता यामध्ये बरेच स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं की सराला सोडवायचं कसं आहे. तुम्हाला सांगतो, सरळ लॉजिक आहे. रेजिस्टन्सचं तुम्हाला लॉजिक माहिती असेल. हे दोन रेजिस्टर कशा जोडले गेलेले आहे, हा R1 आणि हा R2 हे जोडल्या गेलेले आहे सिरीजमध्ये. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती होईल, R1 + R2. किंवा जर आपण म्हणू इकडे हा एक रेजिस्टन्स, हा एक दुसरा रेजिस्टन्स, हे असे जोडले गेलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे, तर हे रेजिस्टन्स काय होईल, हा R1 झाला आणि हा R2 झाला. तर यामध्ये काय होतं,
R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 हा इक्विवलंट काढतो. बिलकुल जिथे कॅपॅसिटर आलेत, लक्षात घेत चला, जिथे कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडला गेले, ठीक आहे, समजा हा C1 झाला आणि C2 झाला, त्याचं काय करायचं, C1 गुणेला C2 अपॉन C1 प्लस C2, त्याचं बिलकुल जसे आपण पॅरललमध्ये काढतो ना त्याचं इक्विवलंट काढायचं. आणि जर समजा कॅपॅसिटर जे आहेत, ठीक आहे, हे पॅरललमध्ये जोडल्या गेलेले आहेत, ठीक आहे, अशा पद्धतीने समजा हा C1 झाला, हा C2 झाला, तर याच्यामध्ये सरळ त्याची बेरीज करायची C1 प्लस C2. आता काय लक्षात आलं तुम्हाला बघा यामध्ये, ठीक आहे, काय लक्षात आलं की जे रजिस्टर जर आपल्याकडे सिरीजमध्ये जोडलं तर त्यामध्ये त्याची डायरेक्ट बेरीज केल्या जाते, पॅरललमध्ये असेल तर त्याचं इक्विवलंट काढतात. ठीक आहे, तशाच पद्धतीचे बिलकुल ऑपोजिट असतात. ठीक आहे, कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये दिसला तर त्याचं इक्विवलंट काढायचं आणि जर पॅरललमध्ये दिसला तर सरळ त्याची बेरीज करायचं, एकदम त्याच्या उलट आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. बरेच स्टुडंट्स इथे कन्फ्युजन होतं आणि याचमुळे असे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यास त्यांना अवघड जातं. ऑप्शन पाहिले, ऑप्शन अवघड नाही आहे. ठीक आहे, 200/3, 3/200 असे सुद्धा आहे. ठीक आहे, आता सगळ्यात जास्त कन्फ्युजन जाईल बघा या ऑप्शन सी आणि डी. असे जर तुम्हाला जवळजवळ सारखे ऑप्शन दिसले तर समजून जायचं त्यापैकी दोनपैकी एक कुठला ना कुठलं करेक्ट आहे. ठीक आहे, कारण की असं बरेचदा होतं. सर्किटला अॅनलाइज करू आपण. सर्किटला अॅनलाइज केल्यानंतर हा जो C2 आणि C3 आहे हा कशामध्ये दिसतोय तुम्हाला, सिरीजमध्ये दिसतोय. सिरीजमध्ये दिसेल तर काय करू आपण, ठीक आहे, त्याचं इक्विवलंट काढू. ठीक आहे, म्हणजे C2 इंटू C3 अपॉन C2 प्लस C3, बरोबर आहे. ठीक आहे, काय होईल त्याच्यामध्ये 200 गुणेला 200. आता याचं शॉर्टकट सुद्धा सांगेल मी. ठीक आहे, 200 प्लस 200 मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, असे n नंबर ऑफ रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये जोडल्या गेले आहेत, ठीक आहे, तर त्याला जेवढे नंबर ऑफ रेजिस्टन्स जोडले त्याचं डायरेक्टली डिवाइड करायचं. त्याच प्रकारे आता इक्विवलंट काढायचं असेल ना, ठीक आहे, तर इक्विवलंटमध्ये दोन्ही याची व्हॅल्यू सारखी आहे. बघा काय होईल, मी तुम्हाला सरळ सांगतो. मी याचा 200 पाऊंड 100 लिहू शकतो. का बरं, कारण की मला माहिती आहे की जर इक्विवलंट कधी काढायचं असेल तर n नंबर ऑफ रेजिस्टर म्हणा, ठीक आहे, जोडले असतात पॅरलमध्ये, तर त्याला त्याचं यांनी भागून द्यावं लागेल. बघा म्हणजे कसं म्हणतोय, हा एक रेजिस्टर आहे, ठीक आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, हा 12 ओमचा आहे, हा 12 ओमचा आहे, हा 12 ओमचा आहे. ठीक आहे, असे किती रेजिस्टन्स जोडल्या गेलेले आहेत, 3 रेजिस्टन्स जोडल्या गेलेले आहे. तर त्याचं इक्विवलंट एक सिंगल रेजिस्टन्स कसा राहील, ठीक आहे, सरळ 12/3 याचा 4 ओम. ठीक आहे, वाटल्यास काढून बघा, याचं उत्तर 4 असेल. अशाच पद्धतीने आता हे पॅरललचा कॉन्सेप्ट आहे ना, ते इथे सिरीजमध्ये लावावा लागतो. ठीक आहे, कॅपॅसिटरमध्ये, कारण त्याचे कॉन्सेप्ट विरुद्ध आहेत ना. ठीक आहे, कॅपॅसिटर आणि रेजिस्टरचे जे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणून म्हणतोय. तर बघा 200 गुणेला 200, ठीक आहे, मी असंच ठेवतो, 200 गुणेला 200 खालील 400, 2 0 कटले, 1 2 2 1 2, हा एक 100. ठीक आहे, याचं इक्विवलंट आलं. ठीक आहे, इक्विवलंट आलं याचं, म्हणजे याचं इक्विवलंट निघालं आपल्याकडे 100 पिको फॅरेड. हा जो PF वाटतो याला पिको म्हणतात, PICO. ठीक आहे, पिको, नॅनो, मेगा, मिली हे सगळे लक्षात ठेवा. 10चा घातांक किती म्हणजे मिली, 10चा घातांक किती म्हणजे मायक्रो म्हणजे किती, 10चा घातांक -6. हे सुद्धा बेसिक प्रश्न येऊ शकतात. बरं, ठीक आहे, तुम्हाला माहीत नाही राहत की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारतात. आता काय झालं, हे सर्किट आता बदलेल. ठीक आहे, हे सर्किट कसं होईल, ठीक आहे, हे सर्किट इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा एक कॅपॅसिटर राहील, हा जुना C1. ठीक आहे, त्याची 100 पिको फॅरेडची व्हॅल्यू आहे. बरेच ठिकाणी पिको फॅरेड व्हॅल्यू सारख्या आहेत. बघा सगळेच पिको फॅरेडमध्ये, तर आपल्याला कन्वर्ट करावं लागणार नाही. काय ठिकाणी काय होतं, ते कन्वर्ट करून देतात, पिको आणि मिली देऊन देतात. ठीक आहे, म्हणून त्यामध्ये कन्वर्ट करावे लागतील. आता बघा C2 आणि C3चा एकच आपल्याकडे कॅपॅसिटन्स राहील, तो येईल 100 पिको फॅरेड. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने आपल्याकडे इथे कॅपॅसिटर असा डायरेक्ट जोडलं जाईल का, नाही. ठीक आहे, बघा इथे जो आहे ना, हा 300 वोल्टचा सप्लाय लागलेला आहे. तर काय झालेला आहे, हा जो इथून एक कॅपॅसिटर कनेक्ट झालेला आहे. आता इथे मात्र कन्फ्युजन, पॅरललमध्येच लोक आन्सर मार्क करून येऊ शकतात. ठीक आहे, तर हे चुकीचं असतं. बघा काय झालेलं आहे, ठीक आहे, हा एक पॉईंट झाला इथे, म्हणजे समजा आपल्याला इथे म्हणू, हा एक पॉईंट झाला, हे झाला आउटपुट टर्मिनल. ठीक आहे, आता जर लक्षात ठेवला, हा जो आपल्याला काढलेला तर 100चा आला पिको फॅरेडचा. ठीक आहे, आणि हा जो C4 होता, ठीक आहे, हा सुद्धा 100 पिको फॅरेडचा आहे. ठीक आहे, काय झालं, हा C1 आणि हा जा इक्विवलंट काढलेला आहे दोघांचा, C2 आणि C3चा. ठीक आहे, हाला पॅरललमध्ये. ठीक आहे, तर सरळ याची बेरीज घेऊन जाईल. सर्किट कसं होईल परत बघा, लक्षात ठेवा, सर्किट कसं होईल, हा एकच कॅपॅसिटर राहील. ठीक आहे, आणि याची दोघांची पण बेरीज होईल, कारण की दोन्ही पॅरललमध्ये आहेत. ठीक आहे, तर याची दोघांची बेरीज किती होईल, 200 पिको फॅरेड. ठीक आहे, आणि त्याचबरोबर हा इकडे खाली जोडलेला राहील कॅपॅसिटर. ठीक आहे, हा किती राहील,
100 पिकोफॅरेड. आता तुम्हीच ओळखा या ए आणि पॉईंट बी मध्ये हे कसे जोडला गेलेले आहे, सिरीज. हा झाला पॉईंट ए आणि हा बी. ठीक आहे, हे सिरीजमध्ये जोडला गेले आहे. सिरीजमध्ये काय त्याचं इक्विव्हॅलंट काढू आपण. काय करू, ठीक आहे बघा याचं फायनल सर्किट काय राहील, म्हणजे हा एक कॅपॅसिटन्स जो आपल्याकडे तयार होईल अशा पद्धतीचं तुम्हाला कुठेच जे एक्सप्लेनेशन पाहावयास मिळणार नाही. बघा लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी सांगता ज्या बारकाई असतात त्याच परीक्षेत सिलेक्शन देऊन जातात खरं तर, बाकी काही गोष्टी नसतात. ठीक आहे, काय असतं 200 गुणेला 100 डिवाइड बाय 200 प्लस 100. ठीक आहे, काय होईल 200 गुणेला 100. ठीक आहे, 2 याच्यामध्ये 4 शून्य इथे जोडलं जाईल. ठीक आहे, 200 आणि 100 किती होईल यामध्ये 300. ठीक आहे, हे 2 शून्य इथून करेल. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर किती आलं 200/3. ठीक आहे, सरळ सरळ आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, समजायला आला, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. अशा पद्धतीने तुम्हाला सिरीज आणि कॅपॅसिटरचा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर थोडासा पेपर मॉडरेट आला, खरं तर त्या रजिस्टरवरतीच विचारेल, पण मला असं वाटतं की एकतर महाडिस्कॉम किंवा महाट्रान्सकोमध्ये असा ना कुठलं कॅपॅसिटरचं जे इक्विव्हॅलंट काढतात त्यावरती प्रश्न मात्र नक्की विचारेल. म्हणून याची तुम्हाला तयारी करता येईल. म्हणून काय आलं, याचं जी समतुल्य क्षमता किती राहील, ह्या बघा इतक्याही सर्किटचं जे समतुल्य क्षमता राहील 200/3 पिकोफॅरेड. हे झालं याचं उत्तर. क्लिअर आहे, समजायला ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. जी तुम्हाला मेथड सांगितली ती मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. तर आता नवीन प्रश्नाकडे वळायच्या आधी मी तुम्हाला या कोर्सची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देतोय. ज्याही विद्यार्थ्यांना महापारेषण किंवा महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदाकरिता काम करायचं आणि त्यांना ही पोस्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये काढायची आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. आपण याच कोर्सला जो आहे हे जे असे सेट्स आहेत IBPS सेट 1 जसं आपण आता पाहतोय, त्याचप्रकारे असे आपण मल्टिपल सेट जे आहेत ते जवळपास 30 ते 40 सेट्स आपण घेतोय. ठीक आहे, त्याचा हा एक पहिला सेट होता. ठीक आहे, तर हे सगळे जे सेट्स आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला महापारेषण महावितरण या सुपर MCQ कोर्समध्ये पाहावयास मिळतील. ठीक आहे, तर तुम्ही याला आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून जॉईन करू शकता आणि नॉन टेक्निकलला आपल्या कोचिफायच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता जॉईन. ठीक आहे, याची जी फीस ठेवलेली आहे मी 50% तर दिलेली होती. ठीक आहे, पण काही विद्यार्थ्यांना जर अजून तुम्हाला यामध्ये कन्सेशन हवं असेल, ठीक आहे, तर तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता किंवा एक दुसरा मी स्पेशल कुपन कोड देतो आहे तुम्हाला विनर म्हणून. ठीक आहे, हा कुपन कोड वापरून घ्या. ठीक आहे, आणि यामध्ये जे IBPS जो प्रश्न विचारतो परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे सेट्स जसे मी आता शिकवते तुम्हाला त्याच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न यामध्ये पाहावयास मिळतील. आणि हे सेम प्रश्न आपल्याला परीक्षेत ज्या पद्धतीमध्ये मी कॉन्सेप्च्युअली शिकवते ते तुम्हाला नक्कीच तसेच्या तसेच रिफ्लेक्ट होतील आणि तसेच पाहावयास मिळतील. क्लिअर आहे, तर हा होता IBPS सेटवरती. ठीक आहे, जे मी सेट कोर्स सांगितलेला आहे त्यावरती. नॉन टेक्निकलसाठी आपल्याकडे रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीसाठी सुद्धा आम्ही कोर्स रिलीज केलेला आहे आणि खूप अत्यंत चांगला एक रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. यासाठी तुम्ही कोचिफायचा ॲप डाउनलोड करून याला जॉईन करू शकता. प्युअरली IBPS पॅटर्नवरती आहे. ठीक आहे, जेवढं आपण शिकवत आहे पूर्ण वितरण आणि पारेषणसाठी दोन्ही मिळून हा एकच कोर्स आहे, सेपरेट फीज नाही आणि एक वन टाईम फी आपल्याला भरावी लागेल पूर्ण वर्षभराकरिता. याची जी व्हॅलिडिटी आहे 12 मंथची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हा मात्र तुमच्यासाठी एक 999 मध्ये पूर्ण वर्षभराकरिता या ITI 50 कुपन कोड वापरून तुम्ही याला जॉईन करू शकता. यासाठी तुम्ही कोचिफायचा ॲप डाउनलोड करून घ्या. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ओके, मराठी कंप्लीट झालेलं आहे, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड आता सुरू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे रिझनिंगचे महत्त्वाचे जे पझल्स असतात ते कसे सोडवायचे असतात, कारण की तुम्ही बघा 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि हे कितीही प्रश्न जरी इझी वाटत असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी असतो, 2 तास, आणि 2 तासामध्ये 130 प्रश्न सोडवायचे. तर तुम्ही कितीही टेक्निकल करतो म्हटलं आणि तुम्हाला नॉन टेक्निकल सोडून द्यायचं असेल तर असं होत नाही. दोघांची सुद्धा तयारी करावी लागते. क्लिअर आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर जो पहिला आपला विद्युत सहाय्यकचा कोर्स होता, ठीक आहे, महापारेषण महावितरणसाठी पूर्ण थिअरी आणि MCQचा, हा जर सर्वात पहिले तुम्ही कव्हरअप नसेल केला तर हा सगळ्यात पहिले मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की तुम्ही कव्हरअप करून घ्या. प्युअरली IBPS पॅटर्नवरती शिकवलेलं आहे मी. सिलेबसवरती 23+ टॉपिक आपण त्याच्यामध्ये शिकवलेले आहेत. ठीक आहे, पूर्ण थिअरीवरती त्याच्यावरती क्वेश्चनसुद्धा आहे. ठीक आहे, यासाठी सुद्धा मी कुपन कोड देतोय परत तुम्हाला सुरू करून MAHA50. ठीक आहे, MAHA50. ठीक आहे, हा MAHA50 हा कुपन कोड वापरून याला फक्त 499 रुपयामध्ये वर्षभराकरिता जॉईन करू शकता आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून. बरोबर आहे, सोबतच मात्र 199 रुपयामध्ये IBPS पॅटर्नची फुल लेंथ टेस्ट, 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये 130 प्रश्न राहतील आणि आपल्याकडे 10+ आपल्याकडे टॉपिक वाईज टेस्टसुद्धा आहे. तर ही सुपर मॉक टेस्ट जी आपली अत्यंत पॉप्युलर आणि अत्यंत प्रचलित अशी टेस्ट सिरीज आहे अख्ख्या यूट्यूबवरती, ज्यामुळे आपल्याला महापारेषण आणि महावितरणसाठी दोन्ही याला तयारी करण्यास आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये, ठीक आहे, मुख्यतः म्हणजे काय म्हणतात की प्रत्येक प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला दिलेला आहे. त्याचं सोल्युशनसुद्धा आहे, डिटेल सोल्युशन. हे मात्र तुम्ही 199 मध्ये फक्त जॉईन करू
शकता. ठीक आहे, याला इलेक्ट्रिक लंचिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून. ठीक आहे, तर हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, याची सर्वांची जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, यापैकी प्रत्येक जो कोर्स आहे त्याचं स्पेसिफिकली आपलं काहीतरी महत्त्व आहे. ठीक आहे, त्याचं तुम्ही समजून घेऊन. ठीक आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा IBPS कोर्स, यामध्ये तुम्हाला नक्कीच परीक्षेत पाहाव्यास मिळतील. हे सगळे जे आहेत तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे मी, तुम्ही यापैकी कुठलाही जॉईन करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे की काय, जो मॅन्डेटरी कोर्स आहे तो एक तर पहिला हा एक कोर्स झाला, आणि दुसरा म्हणजे हा नॉन टेक्निकलचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर तुम्ही टेस्ट देऊ शकता. तुम्हाला कुठले टॉपिक वीक आहेत ते तुम्ही सुद्धा पाहू शकता. आणि त्याच्यानंतर हे सगळे झाल्यानंतर तुम्ही IBPSचे सेट्स आहेत यामध्ये आपल्या याच्यातून करू शकता, जे मी तुम्हाला आज जसे शिकवतोय. क्लिअर आहे? तर वळूया आपण आपल्या प्रश्नाकडे आणि कंटिन्यू करूया आपला नेक्स्ट प्रश्न. बघा काय म्हणतोय नेक्स्ट प्रश्न. अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला मिळालेला आहे. व्हॉट इज अ युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स? ठीक आहे, आता बघा रेजिस्टन्स जो असतो वायरचा, ह्याला असतो R = ρL/A. ठीक आहे, L म्हणजे असते लांबी, ज्याला आपण म्हणतो लेंथ. ठीक आहे, A म्हणजे असतो एरिया. ठीक आहे, आणि रो जो असतो, ठीक आहे, हा जो रो आहे, ठीक आहे, याला म्हणतो स्पेसिफिक रेजिस्टन्स. ठीक आहे, RHO हा ग्रीक अल्फाबेट आहे. ठीक आहे, हा असा दिसतो ना. ठीक आहे, 9 म्हणजे उलट्या 9 सारखा. ठीक आहे, म्हणजे हा जो 9 दिसतोय ना मराठीमधला, जो सरळ 9 आहे, इंग्लिशमध्ये 9 असं करतो. ठीक आहे, रो हा बिलकुल यासारखा दिसतोय. ठीक आहे, हा असतो ग्रीक अल्फाबेट. यालाच काय म्हणतात? ठीक आहे, यालाच म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. ठीक आहे, प्रत्येक मटेरियल टू मटेरियल हे व्हॅरी करतं. ठीक आहे, मटेरियल टू मटेरियल व्हॅरी करतं. आता बघा, हे पार्ट करायचं आहे का, ओहम मीटर आहे, ओहम स्क्वेअर मीटर आहे, बिलकुल नाही. हा रो काढायचा आहे आपला. तर रो म्हणजे काय होईल, रो = आता R इथे आहे, हा A याला मल्टिप्लाय होईल, हा जो L आहे याला डिवाइडमध्ये जाईल. ठीक आहे, R × A भागेला काय राहील यामध्ये? ठीक आहे, भागेला काय राहील आपल्याकडे? लेंथ. आता लक्षात ठेवा, जो रेजिस्टन्स आहे हा कशामध्ये आपण मोजतो? इथे लक्षात ठेवा, मी चेंज करतो कलर. ठीक आहे, हा रेजिस्टन्स येतो आपण ओहममध्ये मोजतो. ठीक आहे, गुणेला. एरिया कशामध्ये मोजतात? मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात. ठीक आहे, लेंथ कशामध्ये मोजलं जाते? मीटरमध्ये. आता का वरती मीटर स्क्वेअर आहे, म्हणजेच काय, मीटर गुणेला मीटर, आणि खाली राहील मीटर. तर 1 मीटर हा कट होईल, म्हणजे हा 1 मीटर कट झाला. आलं उत्तर? ठीक आहे, सरळ आहे, ओहम मीटर. ठीक आहे, प्रश्नामध्ये मी हा प्रश्न थिअरीमध्ये पण सुद्धा घेतलेला आहे. ओहम पर मीटर आणि ओहम मीटर यामधील खूप फरक आहे. ठीक आहे, ओहम पर मीटर म्हणजे ओहम भागेला मीटर असतं, आणि ओहम डॅश मीटर म्हणजे ओहम गुणेला मीटर. उत्तर काय होईल? ऑप्शन ए. ठीक आहे, समजायला आलं? ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही चुका करू नका. ओहम पर मीटर स्क्वेअर, किलो ओहम पर मीटर आहे, मेगा ओहम पर मीटर आहे, मिली ओहम पर मीटर. आता ओहम पर मीटर म्हटलं आहे तर हे ऑप्शन राहू शकतात का? इथे सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. नाही, कधी लक्षात ठेवायचा, जो स्पेसिफिक रेजिस्टन्स कुठल्या ग्रीक अल्फाबेटनी दर्शवला जातो तो असतो रो. ठीक आहे, रो, किंवा असा डेल सुद्धा देऊ शकतात ते. ठीक आहे, किंवा गॅमा किंवा अल्फा किंवा बीटा असे सुद्धा म्हणू शकतात, काही पण विचारू शकतात ते, म्हणून माहिती असणं गरजेचं आहे. हा जो रो असतो RHO ग्रीक अल्फाबेट याने हे दाखवलं जातं स्पेसिफिक रेजिस्टन्स. ठीक आहे, फॉर्म्युला आहे रेजिस्टन्सचा काय? ρL/A. ठीक आहे, आपण रेजिस्टन्स ओहममध्ये मोजतो. क्लिअर आहे? ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे मित्रांनो खूप इझी एक प्रश्न आहे. व्हॉट इज अ लाईन व्होल्टेज फॉर अ 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीम विथ अ फेज व्होल्टेज ऑफ 240 वोल्ट? ठीक आहे, 240 व्होल्टेजच्या फेज व्होल्टेजसह 3 फेज संतुलित तारा कनेक्टेड सिस्टीमसाठी लाईन व्होल्टेज किती आहे? ठीक आहे, लक्षात ठेवा, स्टार कनेक्टेडमध्ये स्टार कनेक्टेड सिस्टममध्ये जो असतो हा लाईन व्होल्टेज असतो. VL म्हणजे काय? लाईन व्होल्टेज. हा किती असतो? ठीक आहे, लक्षात ठेवा, √3 पट असतो आपल्या फेज व्होल्टेजच्या. ठीक आहे, आणि जो लाईन करंट असतो आणि लाईन जो फेज व्होल्टेज जो फेज करंट आहे हा सारखा असतो. हा झाला स्टार कनेक्टेडमध्ये, म्हणजे अशा पद्धतीची जो आपण रचना असते स्टार कनेक्टेड. ठीक आहे, डेल्टा कनेक्टेडमध्ये काय? यामध्ये न्यूट्रल प्रेझेंट असतो. बरं, ठीक आहे, डेल्टा कनेक्टेड सिस्टीममध्ये ठीक आहे, जो लाईन व्होल्टेज आहे आणि फेज व्होल्टेज आहे हा सारखा असतो, पण मात्र जो लाईन करंट आहे, ठीक आहे, हा √3 पट असतो फेज करंटच्या. ठीक आहे, बिलकुल याच्या विरुद्धच आहे, म्हणून हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आता काय म्हणताय, स्टार कनेक्टेड आहे आपल्याकडे सिस्टीम आहे. ठीक आहे, बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे, तर आपल्याकडे लाईन व्होल्टेज किती राहील? VL = √3 गुणेला VPH. ठीक आहे, √3 गुणेला VPH. VPHची व्हॅल्यू किती आहे? फेज व्होल्टेज आहे 240. इथे स्मार्ट अप्रोच लावायचं, सरळ सरळ आहे बघा, सरळ सरळ आहे. काय म्हणतोय? ठीक आहे, 240 गुणेला √3. आता √3ची एकदा व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, बरेच ठिकाणी काय होतं ना, या √3ची व्हॅल्यू येते. ठीक आहे, इथे √3ची व्हॅल्यू असते 1.73.
ठीक आहे, पाठच करून घ्या, मी तर म्हणेल काही हरकत जात नाही. ठीक आहे, 1.73 आहे. आता मला एक सांगा, 240 वोल्ट आहे इथे फेज व्होल्टेज आणि त्याला गुणेला आपल्याला करायचं समजा 1.73 गुणेला 240. ठीक आहे, काही बघा बरेच ठिकाणी कॅल्क्युलेटरची गरज लागत नाही, फक्त स्मार्ट अप्रोचवरती. ऑप्शन ई येईल का? नाही. ठीक आहे, त्याला 1 पॉईंट म्हणजे 240पेक्षा जास्तच राहील. ठीक आहे, बरोबर आहे, 240पेक्षा जास्तच राहील. ठीक आहे, 120 येईल का इथे? नाही. ठीक आहे, 250 येईल का? बरोबर आहे, 240चे जास्त आहे, 250 पण नाही. 1.73 म्हणजे जवळपास 1.25 आहे. ठीक आहे, 1.25 पट आहे 240चा. हा सुद्धा पॉईंट कट होईल. ठीक आहे, हा त्याला जर 1.73ला आपण 1.75 म्हटलं तर आपण हे समजा 1.25 पटके म्हणू शकतो. 240चा 0.5 किती होईल? म्हणजे तो होईल 120. ठीक आहे, तर आपण 240 आपण ॲड करून टाकू. ठीक आहे, बरोबर आहे. हे किती झाले आपल्याकडे? 360. ठीक आहे, आणि 0.5 म्हणजे किती? 0.25 म्हणजे किती? म्हणजे इतकं कॅल्क्युलेटेड कॉम्प्लिकेटेड नाही सांगते, समजून सांगण्यासाठी म्हणून कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, हे 60. ठीक आहे, याच्यामध्ये 60 ॲड करू. ठीक आहे, म्हणजे 400 याचं जी उत्तर याची जी बेरीज येईल. ठीक आहे, हे येईल 420. ठीक आहे, म्हणजे जी व्हॅल्यू 420च्या जवळची आहे. ठीक आहे, ते उत्तर करेक्ट होईल. तर 420च्या जवळ किती आला? 415.7 व्होल्ट. क्लिअर आहे, 480.7 व्होल्ट. आता हा ऑप्शन बघा, 2 ऑप्शन होते आपल्याकडे. हा ऑप्शन डी मार्क करता आला असता, नाहीतर ए मार्क असता. सर आता याच्यामध्ये कसं ओळखायचं? हे इतकं करायचं का नाही? हे काही करत बसायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला सांगू, इतकं सगळं काही करू नका. मला हेच सगळं शिकवायचं होतं तुम्हाला, म्हणून हा कोर्स मी रिलीज केलेला आहे. बघा, ठीक आहे, गुणेला 240 आहे. 1.73 गुणेला 240 काय म्हणतोय? 1.73 गुणेला 240. आता 200 बघाल, एक लक्षात ठेवा, एक लॉजिक काय असतं, 240 गुणेला 2 केलं तर किती होईल? 480. आता बघा, गुणाकार 2 आहे का नाही? 2पेक्षा कमीच आहे. तर 480 कुठल्याच पॉईंटला येऊ शकत नाही, म्हणून उत्तर काय होईल? ऑप्शन ए. सरळ सरळ उत्तर होतं ह्या प्रश्नाचं. इतकं काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ऑप्शन्स पाहिजे. इथपर्यंत आले ना, याच स्टेपवरती थांबून जायचं, याला पुढे सोडवत बसायचे. लहान मुलांसारखे कामं करायची नाही, याला पुढे पुढे जाऊन सोडत बसायचं. आपल्याला इथे गुणाकार भागाकार करून दाखवायचं नाही, परीक्षा पास करायची. ठीक आहे, स्मार्ट आहात तुम्ही तर स्मार्टली अप्रोच करायला. इथे आले तुम्ही या पॉईंटला तर तुम्ही लक्षात ठेवायचं, आता ऑप्शनकडे वळायचं. काय आपण पहिली स्टेप काय येईल तुमची, की आपल्याकडे असलेले ऑप्शन्स आहेत ते आपण एलिमिनेट करू शकतो का, वगळू शकतो का? बस तिथे जर तुम्हाला वगळण्यात आले तर त्याला न्यूमेरिकलला सॉल्व्ह करण्याची जो अप्रोच असतो तो तुमचा योग्य राहील. जर याच्या जवळपास समजा आता 415 आहे आणि ते 418 व्होल्ट आहे. ठीक आहे, असं फार कमी राहतं, त्यावेळी मात्र तुम्हाला सॉल्व्ह करायला लागेल. ठीक आहे, क्लिअर. त्यावेळी सुद्धा मी तुमचा हा अप्रोच बरोबर कामी लागेल. ठीक आहे, त्यासाठी थोडेसे कॉन्ट्सचे जर कॉन्ट्समध्ये जर तुमचे कॉन्सेप्ट बरोबर असतील तर अशा पद्धतीचा अटेम्प्ट करता येईल. क्लिअर आहे, समजायला आलं मी काय शिकवण्याचा प्रयत्न करतो, की जगा इथे या पॉईंटला तुम्हाला आलेलं आहे. ठीक आहे, हे सगळं आलेलं आहे. 1.73 तुम्ही √3ची व्हॅल्यूसुद्धा लक्षात ठेवली. 1.73 असते. ठीक आहे, गुणेला 240 आहे आपल्याकडे. तर काय आहे 240 म्हणजे काय? 240 गुणेला 1.73 480 होईल का नाही? आता 240 गुणेला जर 1.73 आहे तर हे 3 ऑप्शन तर गेलेच ना पहिलेच. ठीक आहे, हा पण गेला, ऑप्शन बी, ऑप्शन ई पण गेला आणि ऑप्शन सी पण गेला. राहिले होते जाऊन आपल्याकडे ऑप्शन ए आणि आपलं ऑप्शन डी. डीमध्ये 480 दिलेलं आहे, म्हणजे डबलपेक्षा जास्त होते. तर नाही, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. मार्क करून पुढे वळायचं. बिलकुल स्मार्ट अप्रोचने आपण घेऊन चालू आहे. क्लिअर आहे? पुढे आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. ह्याच न्यूमेरिकलमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत होतं, त्यासाठी म्हणूनच मी लॉन्च केला. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बरेच ठिकाणी करता येतं. ठीक आहे, पण लावतात याला मिनटं 5 ते 7 मिनटं. ठीक आहे, जे की चुकीचं आहे. ठीक आहे, सांगतो तुम्हाला कसं. काय म्हणताय? व्हॉट विल बी द टोटल रेजिस्टन्स ऑफ द 50 ओम रेजिस्टन्स, 100 ओम रेजिस्टन्स अँड 150 ओम रेजिस्टन्स विच आर कनेक्टेड पॅरलली. समांतरपणे जोडलेल्या 50 ओम प्रतिरोधक, 100 ओम आणि 150 ओम प्रतिरोधकाचा एकूण प्रतिकार किती असेल? सरळ सरळ आहे. एक रेजिस्टर इथे जोडलाय, दुसरा रेजिस्टर इथे जोडलेला, तिसरा रेजिस्टर इथे जोडलेला आहे. त्याच्या व्हॅल्यूज किती दिले आहे? चेंज द कलर. पहिला आहे ते 50 ओम. ठीक आहे, दुसऱ्याकडे 100. ठीक आहे, तिसरी आहे याच्याकडे 50 ओम. आता बघा, तिघायचे युनिट पहिले पाहून घ्यायचे. ओम आहे, ओम आहे, ओम आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. म्हणजे आता याच्यात काही करायची गरज नाही. ठीक आहे, मी इथे 50, 100, 150 लिहिलं तरी चालेल. सरळ सरळ आहे. आता बघा, याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसं काढू शकता? 1/. आता बघा, 2 पद्धती आहे आपल्याकडे. 50 गुणेला 100 आणि 50 प्लस 100 याचा काढून त्याच्यासोबत 150 सोबत करा, किंवा डायरेक्टली अशा जेव्हा 3 रेजिस्टर येतात तर ही मेथड लावायची. 1/50 प्लस 1/100 प्लस 1/100.
300. आता इथे महत्त्वाचा येतो कॉन्सेप्ट लसावी आणि मसावी. ठीक आहे, हे दोन कॉन्सेप्ट माहिती असते, त्याला आपण म्हणतो LCM. ठीक आहे, आता याच्यातला LCM देतो ह्या 150. सगळ्यात मोठी संख्या शोधायची 150. ठीक आहे, 150ला 100नी भागाकार जातो का नाही, 50नी जातो हो. ठीक आहे, 150ला 2नी मल्टिप्लाय करायचं, 150मध्ये 300 करायचं. ठीक आहे, 300ला 100नी भागाकार जातो का हो, 50नी जातो का हो. म्हणजे याचा जो लसावी येईल तो किती राहील, खाली डिनॉमिनेटरमध्ये 300. ठीक आहे, बरोबर आहे. आता 300ला जर 50नी भाग गेला तर आपल्याकडे किती येतात, 6. 6 पंचे 30. ठीक आहे, 300ला 100नी जर भाग दिला तर आपल्याकडे येतात 3. बरोबर आहे. 300ला 150नी भाग दिला तर आपल्याकडे येतात 2. क्लिअर आहे. काय उत्तर येईल याच्यामध्ये, 3 आणि 2 6 आणि 2 11/300. ठीक आहे, बाय 300. ही व्हॅल्यू कशाची होती, ही होती 1/r इक्वेलंटची. ठीक आहे, आता 1/r इक्वेलंट. ठीक आहे, 1/r इक्वेलंट. ठीक आहे, याचा आपल्याला r इक्वेलंट काढायचा होता. तर r इक्वेलंट काढायसाठी काय करू आपण, ठीक आहे, r इक्वेलंट काढायचं, याला विरुद्ध करून टाकू. 300 भागेला 11 सरळ आहे. आता बघा याच्यामध्ये पहिला 11 2 22. ठीक आहे, पहिला जो अंक आलेला आहे आला 2. 2 ऑप्शन ए मध्ये आहे का नाही, ऑप्शन बी मध्ये आहे का नाही, ऑप्शन सी मध्ये आहे का नाही, ऑप्शन डी मध्ये आहे, ऑप्शन ई मध्ये आहे का नाही. सरळ उत्तर आलं 27.27 ओहम. वाटल्यास तुम्ही याला कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, बरोबर आहे. उरतात त्याच्यामध्ये किती, 8 उरतात. ठीक आहे, तर 11 7 77, मग परत 7 येईल. ठीक आहे, परत मग 2 उरतात, परत 2, परत 7, अशा पद्धतीने आला उत्तर. ठीक आहे, पहिलाच जर भागाकार आपल्याकडे आला 300 भागेला 11, इथे थांबून जायचं, न्यूमरिकल करायचं आहे ना, बस. आता याला थांबायचं, पहिले ऑप्शनकडे पाहायचं. ऑप्शन काय म्हटलेलं आहे, सरांनी सांगितलं होतं की पहिले ऑप्शन एकदा चेक करून घ्यायचे. ठीक आहे, आता बघा 11 2 30 सोपा भागाकार आहे. 11 2 30. पहिला जो नंबर आला आहे 2 याच्यामध्ये आहे का, ऑप्शन नाही, बी नाही, सी नाही, ई मध्ये नाही, ऑप्शन डी मार्क करायचं, सरळ डोळे बंद करून आणि पुढे वळायचं. ठीक आहे, उत्तर आहेच याचं, क्लिअर कट. ठीक आहे, समजायला हा अप्रोच तुम्ही शिकून घ्या. ठीक आहे, येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. क्लिअर आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. सरळ प्रश्न आहे हा, तर इमेज नंतर यायला हवी होती. ठीक आहे, आधी झालेले. उजव्या हाताच्या कॉर्कस्क्रू नियमानुसार चुंबकीय क्षेत्राची दिशा खालीलपैकी कशाद्वारे वर दर्शविली जाते म्हणते. ठीक आहे, राईट हँडेड कॉर्कस्क्रू रूल शिकवलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये जर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशाद्वारे दर्शवल्या जाते, ती जी जो स्क्रू आहे तो जो फिरतो आहे त्याच्या दिशेने दर्शवला जाते. इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ स्क्रू, स्क्रू फिरण्याच्या दिशेने. म्हणजे बघा हा जो फिरवतो आहे स्क्रूला, ठीक आहे, घड्याळीची दिशा झाली आहे. ठीक आहे, तर ही जी डायरेक्शन आहे, ज्या पद्धतीने आपण त्याला टाईट करतो, आपण त्याला गोल फिरवतो, हे जे गोल फिरवण्याची दिशा म्हणजे ही मॅग्नेटिक फील्डची दिशा असते. ठीक आहे, आणि जो स्क्रू आतमध्ये जातोय ना, ठीक आहे, तर ही जी ही जी दिशा असते ना, ही असते डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे, दोन्ही स्क्रू आतमध्ये जात आहे त्याची डायरेक्शन ऑफ करंट आहे, किंवा बाहेर काढते ती डायरेक्शन ऑफ करंट आहे. जर बघा याला आपण उलटा फिरवला, घड्याळीच्या उलट्या दिशेने फिरवला असा, ठीक आहे, तर जो हा स्क्रू बाहेर निघेल. ठीक आहे, स्क्रू बाहेर निघेल म्हणजे हा करंटची दिशा काय तुमच्याकडे राहील. ठीक आहे, हा कॉर्कस्क्रू रूल मी तुम्हाला शिकवलेला आहे. क्लिअर आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. आता बघा ऑप्शन्स कसे असतात, फिरवतात बघा. इन द सेम डायरेक्शन ॲज द मुवमेंट ऑफ द स्क्रू. हा प्रश्न ऑप्शन दिसला की बरेच ऑप्शन मार्क करून पुढे जाऊ शकतात, चुकता इथे. ठीक आहे, इथे सेली मिस्टेक्स होतात. इन द व्हर्टिकल डायरेक्शन ऑफ रोटेशन नाही, इन द डायरेक्शन ऑफ स्क्रूइंग इन. ठीक आहे, स्क्रूइंग इन म्हणते का नाही, बरोबर आहे की नाही, तर चुकीचं होईल. नंतर येईल आपल्याकडे इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द स्क्रू. बरोबर आहे, स्क्रूच्या फिरण्याच्या दिशेने. म्हणजे हा जो स्क्रू ज्या दिशेने फिरतो आहे, ठीक आहे, ज्या दिशेने आत जातोय नाही म्हटलेलं आहे, फिरतो आहे, गोल फिरतो आहे ना, त्याच्या ती जी फिरण्याची दिशा असते ती असते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणून उत्तर होईल ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे विचारला गेलेला आहे की इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठी कुठली मोटर सर्वात योग्य आहे. ट्रॅक्शन म्हणजे काय, आपल्याकडे जे रेल्वेज असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे बोगीचं जे याला आपण म्हणू, बोगी तर त्याला चक्काला म्हणतात खरं तर. ठीक आहे, जे पूर्ण एक आपल्याकडे एक युनिट असतं. ठीक आहे, तसे बरेच युनिट्स आपल्याला एकामेकाकडे कनेक्टेड असतात. तर इनिशियली त्याचा जो इनर्शिया असतो, बरेच असा वेट असतो त्याला लागलेला. ठीक आहे, त्याला अचीव करण्यासाठी, त्याला टॉर्क देण्यासाठी काय आहे आपल्याकडे सिरीज मोटरचा वापर करण्यात, DC सिरीज मोटरचा. का बरं DC सिरीज मोटरचा, जर आपण सिरीज मोटरची कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली, ठीक आहे, इथे येतो आपल्याकडे टॉर्क आणि जर स्पीड एकच असतं म्हणते, याची कॅरेक्टरिस्टिक ही अशी येते. काय होतं याचा अर्थ, या पॉईंटला, ठीक आहे, या पॉईंट एला, या पॉईंटला ए जर आपण पाहतो म्हटलं तर स्पीड कमी आहे. ठीक आहे, पण टॉर्क इथे जास्त आहे.
ठीक आहे. परत त्या पॉईंट बीला काय होतं आहे पाहतोय, तर इथे काय होतं आहे, ठीक आहे, आपल्याकडे स्पीड जास्त आहे पण टॉर्क कमी आहे. म्हणजे काय, इनिशियली आपल्याला टॉर्कची गरज भासते, खूप जास्त टॉर्क लागतो, ठीक आहे. आणि जसं अशी गाडी स्पीड पकडते, जसं जर ट्रेन स्पीड पकडते तसं तसा हळूहळू त्याचा जो टॉर्क आहे हा कमी होतो, ठीक आहे. कमी होतो टॉर्क आणि स्पीड वाढत जाते, ठीक आहे. ही जी दिशा आहे इकडे स्पीड वाढते इकडे, ठीक आहे. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, याच कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या मोटरमध्ये येतं, DC सिरीज मोटरमध्ये येतं. आणि म्हणूनच ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठी वापरले जाते. बेस्ट सुटेड मोटर आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे कम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि ठीक आहे, कम्युलेटिव्ह आणि सिरीज. ऑप्शन इदर ए ऑर बी असं म्हटलेलं आहे. हा इदर ए ऑर बी नाही होऊ शकणार, ठीक आहे. का बरं म्हणतोय, ए तर होतोय, सॉरी बी तर होतोय पण ए होतोय का नाही, म्हणून हा ऑप्शन चुकेल. असे सिली मिस्टेक्स करून यायचे नाही. हा कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला मुद्दामून टाकण्यात येतात. आणि येणाऱ्या या MCQ सिरीजमध्ये मी मुद्दामून प्रयत्न करेल की अशा पद्धतीने तुम्हाला कन्फ्युजिंग ऑप्शन्स देण्याचे जे प्रश्न आहेत हे मी जास्तीत जास्त घेईल, सो दॅट तुमची जी तयारी आहे ही आताच इथे पक्की होऊन जाईल. क्लिअर आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, अत्यंत सोपा प्रश्न आहे. काय म्हणतोय, व्हॉट क्वालिटी इज द EMF ट्रान्समिटेड इन द सेकंडरी कॉईल ऑफ द ट्रान्सफॉर्मर डायरेक्टली प्रोपोर्शन. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या दुय्यम कुंडलीत EMF थेट किती प्रमाणात प्रसारित होतो. सरळ म्हटलं काय म्हटलेलं आहे, इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, सेकंडरी कॉईल म्हटलेलं आहे ट्रान्सफॉर्मरच्या, ठीक आहे. म्हणजे EMF जो आहे त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल काय राहील सेकंडरीमध्ये, ठीक आहे. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला माहिती असणं करायचं आहे. E2 इज इक्वल्स टू 4.44 गुणेला F म्हणजे फ्रिक्वेन्सी, N2 म्हणजे असं नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स, कारण की आपण सेकंडरी EMF काढतोय म्हणून, बरं का, ठीक आहे, गुणेला फाय, ठीक आहे. फाय म्हणजे असतात फ्लक्स, ठीक आहे. आता सेकंडरीसाठी जे आपल्याला हे म्हणतोय, ठीक आहे, EMF जो आहे तो कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं, हा झाला सेकंडरी EMF. म्हटलेलं आहे सेकंडरी लोड, ऑप्शन एमध्ये म्हणतात चुकीचं आहे. नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंगच्या टर्न्सचा कन्सर्न आहे का नाही, इथे आपल्याकडे सेकंडरी वाइंडिंगचा टर्न्स आहे, ठीक आहे. म्हणजेच हा ऑप्शन हा सुद्धा चुकीचा होऊन जाईल. फ्लक्स डेन्सिटी इन द कोर एरिया, फ्लक्स डेन्सिटी जी आहे, ठीक आहे, फ्लक्स डेन्सिटी. आता इथे तर फाय म्हटलं आहे, इथे तर फ्लक्स म्हटलं आहे, तर मी लक्षात ठेवा फ्लक्स म्हणजेच काय, फ्लक्स डेन्सिटी गुणेला एरिया, ठीक आहे. फाय म्हणजेच काय असतो लक्षात घ्या, फाय म्हणजेच काय असतो, बी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि ए असतो हा एरिया, ठीक आहे. ही जी फ्लक्स डेन्सिटी आहे ही कारणीभूत असते आपल्याला सेकंडरी कॉईलचा जो EMF त्याच्यामध्ये जनरेट होतो तो त्याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. किंवा या फॉर्म्युलाला असं सुद्धा लिहिता येईल, 4.44 गुणेला फ्रिक्वेन्सी गुणेला नंबर ऑफ टर्न सेकंडरी इंटू बी इंटू ए E2. जर आपण बाकी कॉन्स्टंट पाहायचं म्हटलं तर E2 हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बीला, म्हणजेच काय, फ्लक्स डेन्सिटी जो कोअरमध्ये असतो, ठीक आहे. जो E2 हा राहील इथे, E2 हा डायरेक्टली फ्लक्स डेन्सिटीला डिपेंडंट राहील, ठीक आहे. म्हणून काय प्रश्नाचं उत्तर काय येईल, ऑप्शन सी. क्लिअर आहे, समजायला आलं. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये कन्फ्युजिंगचे विचारले जातात, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, व्होल्टेज वर्गीकरणानुसार 650 ते 33,000 व्होल्टच्या दरम्यानच्या व्होल्टेज श्रेणीला काय म्हणतात. अकॉर्डिंग टू द व्होल्टेज क्लासिफिकेशन, द व्होल्टेज रेंज बिटवीन 650 वोल्ट टू 33,000 वोल्ट इज कॉल्ड ॲज, ठीक आहे. आता बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे मी तुम्हाला व्होल्टेज रेंजेस सांगितलेले आहे. कुठल्या नियमानुसार, आई रूल नंबर 54, नंबर लक्षात ठेवा 54 आणि 55 फ्रिक्वेन्सीसाठी, 54 येतो व्होल्टेजसाठी, परीक्षेत नेमका विचारला जातो. त्याच्यामध्ये लो, ठीक आहे, मीडियम, ठीक आहे, हाय आणि एक्स्ट्रा हाय हा व्होल्टेज सांगितले, ठीक आहे. तर 650 ते 33,000 वोल्ट जो येतो, ठीक आहे, हा येतो आपल्याकडे हाय व्होल्टेजमध्ये, ठीक आहे. 650 व्होल्टच्या खाली जर आपण म्हटलं तर आपल्याकडे तो लो व्होल्टेजमध्ये जातो जनरली. पण खरं तर हा 650 म्हणजे मीडियममध्ये कन्सिडर करतो आपण, ठीक आहे. पण लक्षात ठेवायचा, लो व्होल्टेज म्हणजे काय, 250च्या वर नाही आहेत. मीडियम व्होल्टेज म्हणजे काय, 250 ते आपल्याकडे 650 वोल्टपर्यंत, ठीक आहे. एक हाय व्होल्टेज किती असतं, 650 ते 33 आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज 33पेक्षा जास्त. म्हणून हा 650 ते 33,000 वोल्ट हा कशामध्ये येतो, हाय व्होल्टेजमध्ये. बरेच सोपेसे प्रश्न वाटतात पण एक्झामिनेशनमध्ये कन्फ्यूज करतात आणि सिली मिस्टेक्स आपल्याला करावयास भाग पडतात. म्हणून अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करायची आहे. त्याचा टेबलसुद्धा दिलेला आहे, तो तुम्ही याचा रिवाईज करून घेत चला. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रश्न, व्हॉट इज द इफेक्ट ऑन अ स्पीड वेन द पोल्स ऑफ एन इंडक्शन मोटर आर डबल्ड. सरळ प्रश्न आहे. याच्यासाठी एक तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. NS सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, 120 गुणिले F म्हणजे फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय P, ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे, स्पीडवरती याचा काय इफेक्ट होईल जर पोल्स जे आहे आपल्या इंडक्शन मोटरचे डबल केले. इंडक्शन मोटरचे खांब म्हणजेच इथे पोल म्हटलेलं आहे.
पोल जर दुप्पट झाल्यास वेगावर काय परिणाम होईल, काय म्हणताय. जर सिंक्रोनसमध्ये म्हणजे पोल डबल झाले, इथे पी होता, इथे 2p झाले, ठीक आहे, पोल डबल झाले, तर त्याच्यात काय होईल, स्पीडवरती काय इफेक्ट होईल, ठीक आहे. स्पीड जी आहे ही क्वार्टरनी कमी होईल, ठीक आहे. स्पीड ही क्वार्टरनी कमी होईल, कारण की जो सिंक्रोनस स्पीड आहे, ठीक आहे, किंवा ॲक्च्युअल जी स्पीड रोटेटिंग आहे ही याच्या व्यस्त प्रमाणात आहे पोलच्या. म्हणजे जर समजा पोल वाढले तर ही जी सिंक्रोनस स्पीड कमी होईल, ठीक आहे. पोल 2 पट वाढले तर ही 2 पट कमी होईल असं होईल का, नाही, स्पीड विल बी हाफ. असे प्रत्येक बरेच सगळे स्टुडंट्सना जो आहे हा कन्फ्युजन होत असतो की स्पीड हाफ होईल की क्वार्टर होईल, ठीक आहे. म्हणजे बघा, जर आपल्याकडे पोल जे डबल झाले तर स्पीड हाफ होऊन जाईल, ठीक आहे. पोल हा क्वार्टरपेक्षा नाही होणार, ठीक आहे. म्हणजे स्पीड विल बिकम द क्वार्टर असं नाही होणार, ठीक आहे. 4 पट ही वाढणार नाही, ठीक आहे. पोल काय, स्पीड काय, ही सुद्धा हाफ होऊन जाईल. क्लिअर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे. तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. सरळ सरळ होता हा जो फॉर्म्युला होता, सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, 120 गुणिले फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय पोल, यावरतीच, ठीक आहे. पोल वाढला तर बघा, फ्रिक्वेन्सी वाढली तर काय होईल, सिंक्रोनस स्पीड सुद्धा वाढेल, ठीक आहे. पोल वाढले तर सिंक्रोनस स्पीड कमी होईल, ठीक आहे. अशा पद्धतीने पोल्स कमी झाले तर सिंक्रोनस स्पीड वाढेल, ठीक आहे, विरुद्ध असतं. क्लिअर आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे काय बघा, व्हॉट डज बी रिप्रेझेंट इन अ सिनॉप्सिस लूप, ठीक आहे. सिनेप्स लूप म्हणताय, ठीक आहे. असे काही वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड वर्ड्स ते तुम्हाला दिसू शकतात, त्याला BH कर्व म्हणतात, ठीक आहे. हिस्टेसिस लॉससाठी हा खूप महत्त्वाचा कर्व असतो. त्यासाठी बी लेटर जो आहे हा काय रिप्रेझेंट करतो, लक्षात घेत चला. बी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी होतो, ठीक आहे. चुंबकीय प्रवाह घनता, डेन्सिटी म्हणजे घनता होते, ठीक आहे. पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो ना आपण, आपले पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय, ठीक आहे. आपल्याकडे जे जनगणनेचं जे घनत्व राहतं, घनत्व म्हणजे की त्याला आपण डेन्सिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा, ठीक आहे. तशाच पद्धतीने जो बी आहे लेटर हा, ठीक आहे, हा कशावरती प्लॉट करतात, हा वाय ॲक्सिसवरती प्लॉट करतात, हे सुद्धा विचारतात. आणि जो एच लेटर आहे हे 2 लेटर मग लक्षात ठेवा, ठीक आहे. हे असतं मॅग्नेटायझिंग फोर्ससाठी. आता जर आपण एअर ॲज अ डायलेक्टर, एअर ॲज अ म्हणून मॅग्नेटिक मटेरियल वापरला तर BH कर्व हा असा दिसतो बरं, ठीक आहे. स्ट्रेट लाईन असतो, हा ओरिजिनमधून पास करतो, ठीक आहे. जेवढा हा कर्व वाढला, ठीक आहे, जेवढा कर्व जाडा झाला किंवा मोठा झाला तेवढं त्याच्यानुसार सांगू शकतो की त्याच्यामध्ये किती रिटेंटिव्हिटी आहे किंवा किती आपल्याकडे कोहेसिव्हिटी आहे, ठीक आहे. हे डिपेंड करतं. आणि एअरसाठी जो आहे ना, हा असा स्ट्रेट लाईन असते, हा ओरिजिनमधून पास करणं, हा असा ग्राफ दिसतो, ठीक आहे. असा कर्व दिसत नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. लक्षात ठेवा तुम्ही वाय ॲक्सिसवरती फ्लक्स डेन्सिटी राहतो, ज्याला जो लेटर आहे बी वापरतात. बघा, मी सेम सांगितलेला प्रश्न अशा पद्धतीने विचारला गेलेला आहे, ठीक आहे. आणि जो एच असतो त्याला आपण मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणतो, त्याला इंग्लिश लेटर एचनी दर्शवितात, ठीक आहे. फ्लक्स डेन्सिटीला बीनी दर्शवितात. बी असतो वाय ॲक्सिसवरती आणि एच असतो आपल्या एक्स ॲक्सिसवरती. क्लिअर आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल, ठीक आहे. बघा, इथे मॅग्नेटायझिंग फोर्स सुद्धा दिलेला आहे. जर आपल्याकडे एच असतं तर ऑप्शन सी असतं बरोबर, ठीक आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हटलेलं आहे, 4 रेजिस्टर ऑफ 10 ohms आर कनेक्टेड इन अ पॅरलल, कॅल्क्युलेट देअर टोटल रेजिस्टन्स. सरळ सरळ मी 10 डिवाइड बाय किती करेल, 4, अडीच उत्तर होऊन जाईल. क्लिअर आहे. ऑप्शन डी मार्क. 5 सेकंडमध्ये आन्सर काढलेले आहे, ठीक आहे. का बरं, आता मला माहिती होतं म्हणून का, नाही, असं नाही. सरळ सरळ सांगितलं आहे, जेवढे नंबर ऑफ रेजिस्टन्स जोडल्या गेलेले आहेत असा प्रश्न नेमका येईल, ठीक आहे. आणि नेमका तो फार इझी येईल की तुम्हाला त्याचे फक्त काही कॉन्सेप्ट नंतर लक्षात ठेवायचे. यात जर म्हटलं 100 ओहमचे, ठीक आहे, 10 रेजिस्टन्स पॅरलमध्ये जोडल्या गेलेले आहेत तर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढा, तर तुम्ही असे करत बसाल का, नाही. सरळ 100 ओहमचे किती रेजिस्टन्स जोडल्या गेलेले म्हणतात, 10 रेजिस्टन्स, प्रत्येकी 100 ओहम आहे. असं नाही की एक 100 आणि एक 50 नाही, प्रत्येकी जो आपल्याकडे इथे आहे हा 100 ओहमचाच राहील. त्याच पद्धतीने आता इथे काय म्हटलेलं परीक्षेमध्ये, 10 ओहमचे 4 रेजिस्टन्स जोडले, हा 10च आहे, हा 10च आहे, हा 10च आहे, हा 10च आहे, असे टोटल किती रेजिस्टन्स आहे, 4 रेजिस्टन्स आहे. सरळ उत्तर काय येईल, आर इक्विव्हॅलंटचं 10/4 अडीच, ठीक आहे. 2.5 ohms याचं करेक्ट उत्तर येऊन जाईल, ठीक आहे. क्लिअर आहे मित्रांनो, समजायला आलं. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, ठीक आहे. अशाच पद्धतीने आता समजा 5 म्हटलं असतं, ठीक आहे, अजून एक आपण जोडून घेऊ मध्ये 5 रेजिस्टन्स आला तर काय करा तुम्ही, 10/5, त्याचं उत्तर किती, 2, ठीक आहे. असे छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात. काही प्रश्न तुम्हाला आउट ऑफ द तुमच्या फक्त बेसिक्सवरतीच येतात, म्हणून ते तुम्ही इझिली मार्कअप करू शकता. क्लिअर आहे. एवढे आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. प्रश्न फार सोपा आहे. काय म्हणताय, हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरलं जातं, विच टाईप ऑफ रोटर इज यूज इन अ हाय स्पीड अल्टरनेटर. ठीक आहे. 2 मुख्यतः रोटरचे प्रकार असतात, ठीक आहे. एक असतो सॅलिएंट पोल, ठीक आहे, आणि दुसरा असतो सिलेंड्रिकल, ठीक आहे. एक सॅलिएंट पोल असतो आणि दुसरा असतो सिलेंड्रिकलचा. सॅलिएंट पोलचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय, त्याचा डायमीटरचा व्यास जास्त असतो, ठीक आहे, आणि ॲक्सियल लेंथ जी आहे ही त्याची कमी असते.
सिलेंड्रिकलमध्ये काय, त्याचा जो ॲक्शियल लेंथ जी आहे ही लांब असते आणि त्याचा व्यास जो असतो कमी असतो, डायमीटर कमी राहतो. पण सिलेंड्रिकल रोटर मात्र जो आहे, ठीक आहे, हा आपल्या हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये वापरण्यात येतो. ठीक आहे, हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये वापरला जातो, त्याच्यामध्ये कुठलेही प्रोजेक्टिंग पोल राहत नाही. पण मात्र या आपल्याकडे जो हा आहे तो सायलेंट पोल रोटर आहे त्याच्यामध्ये त्याचे प्रोजेक्टिंग पोल्स राहतात, म्हणून हा मेकॅनिकली तितका स्टेबल राहत नाही. लो स्पीडसाठी हा जनरली वापरतात. प्रश्न हमखास येईल याच्यामधून, लक्षात घे. चला, तुम्हाला टेबलसुद्धा दिलेलं आहे थेअरी कोर्समध्ये. ओके, अरे जर ज्यांना थेअरी कोर्स माहिती नसेल की जर कुठला थेअरी कोर्सबद्दल बोलतोय मी, ठीक आहे, तर त्यांनी व्हॉट्सॲप करा, एक नंबरवरती दिलेला आहे, ठीक आहे, यावरती. तो तुम्हाला त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे, क्लिअर आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतोय प्रश्न, नो लोड स्थितीत मोठ्या उद्योगांमध्ये सिंक्रोनस मोटर चालवण्याचा हेतू काय आहे? ठीक आहे, नो लोडमध्ये चालवतोय आपण, एक सिंक्रोनस मोटर वापरतोय, ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये म्हणा, ठीक आहे, किंवा उद्योगांमध्ये इंडस्ट्रीजमध्ये वापरतोय सिंक्रोनस मोटर, पण त्याच्यावरती कुठलंही लोड वापरत नाही आपण. याची कंडिशन काय आहे, यासाठी का बरं म्हणून वापरतोय? टू कन्झ्युम एक्स्ट्रा पॉवर, अतिरिक्त वीज वापरण्यासाठी, ठीक आहे, शोकेस म्हणून वापरण्यासाठी, काय पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, की पॉवर रेटिंग सुधारण्यासाठी, की रिॲक्टिव्ह पॉवर जो आहे इम्प्रूव्ह करण्यासाठी. बघा 3 ऑप्शनमध्ये हे एक्स्ट्रा पॉवर कन्झ्युम करून कुठली उद्योग प्रयत्न करेल का नाही, त्याचा राहील की कमीत कमी पॉवर वापरायची, शोकेस म्हणून वापरेल का नाही. याचा उत्तर 3 ऑप्शनपैकी राहील. ठीक आहे, पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, पॉवर रेटिंग सुधारण्यासाठी. बरेच जागा तर पॉवर फॅक्टर आणि पॉवर रेटिंग असे शब्द सारखे दिसतात, तर पॉवर रेटिंग आहे की पॉवर फॅक्टर आहे, कन्फ्युज होऊन जातं. लक्षात ठेवा, पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी वापरतात, कारण की सिंक्रोनस मोटर जर आपण नो लोड कंडिशनमध्ये दिली तर त्याला ॲज आपण पॉवर फॅक्टर करेक्टिंग डिव्हाइस म्हणून वापरले जाऊ शकतो. ठीक आहे, किंवा प्रश्न उलटा येईल, कुठली मोटर जी आहे, ठीक आहे, ही पॉवर फॅक्टर करेक्टिंग डिव्हाइस म्हणून वापरली जाते? सिंक्रोनस मोटर विथ लोड, सिंक्रोनस मोटर विदाऊट लोड. तर लक्षात ठेवा, सिंक्रोनस मोटर विदाऊट लोड, नो लोड कंडिशनमध्ये जी आहे, ठीक आहे, ही ॲज अ पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी वापरलं जातं. त्याचं एक्सायटेशन जसं वाढवू आणि कमी करू ना, त्याच्यानुसार आपण त्याचा रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल करू शकतो. ते इम्प्रूव्ह नाही करतात रिॲक्टिव्ह पॉवर, ठीक आहे, पॉवर रेटिंग नाही इम्प्रूव्ह करत. ठीक आहे, पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी उद्योगांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये सिंक्रोनस मोटर जी आहे नो लोड कंडिशनवरती वापरल्या जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, कोर्स समजत असेल मित्रांनो, नक्कीच मला फीडबॅक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा आपल्या हेल्प सेक्शनच्या माध्यमातून किंवा आपल्या प्ले स्टोअरला जाऊन आपल्या ॲप्लिकेशनला रेटिंग देऊन मला नक्की करा. अशाच पद्धतीचे प्रश्न तयार करण्यासाठी मी फार उत्सुक असतो आणि मला अशाच पद्धतीचं मोटिवेशन तुमच्याकडनं हवं असतं. ज्या पद्धतीचे मी तुम्हाला प्रश्न शिकवतोय, समजायला येत असेल तर नक्की मला त्याचा एक फीडबॅक किंवा त्याला कमेंट जो आहे प्ले स्टोअरला जाऊन द्या, दोन्ही ॲप्लिकेशनला, कोचिफायला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूला. ओके, क्लिअर आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. प्रश्न फार सोपा आहे बघा. इफ द RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इज 230/√2 volt, what will be the peak to peak value of the voltage in the AC circuit? आता पीक टू पीक म्हणजे काय सर, आपण पीक ऐकलेलं आहे, ठीक आहे, हा सायनोसायडल, ठीक आहे, हा सायडल, हे जे व्होल्टेज असतं इथपर्यंत, लेट मी चेंज द कलर, हे असतं पीक व्होल्टेज, ठीक आहे, आणि हे जे पूर्ण व्होल्टेज असतं, हे मॅक्सिमम पॉईंट जो असतो ना, ठीक आहे, हा असतो पीक टू पीक व्होल्टेज. क्लिअर आहे, हा असतो पीक टू पीक व्होल्टेज. म्हणजेच काय, आणि लक्षात ठेवा काही फॉर्म्युले, RMSचं मूल्य किती असतो, V पीक, ठीक आहे, डिवाइड/√2. क्लिअर आहे. आता बघा, V पीक जो आहे हा हायेस्ट व्होल्टेज असतो, ठीक आहे, याला आपण म्हणतो V पीक. तर V पीक जो आहे हायेस्ट व्होल्टेज असतो. ओके, तर आपल्याकडे जर V पीकची जी व्हॅल्यू दिलेली आहे, RMS व्हॅल्यू जी आहे व्होल्टेजची, ही आहे 230/√2. ठीक आहे, म्हणजेच काय, 230/√2. ठीक आहे, म्हणजेच V पीक व्हॅल्यू किती राहील, 230 व्होल्ट. ठीक आहे, 230 व्होल्ट. तर आपल्याकडे जर पीक व्होल्टेज ज्याला 230 व्होल्ट आहे, ठीक आहे, ठीक आहे, इथे 230 आहे. ठीक आहे, तर ह्या हाफ सायकलला 230 आणि हे फुल सायकलला -230. तर पीक टू पीक व्होल्टेज किती असतं, लक्षात ठेवा, पीक टू पीक असतं 2 × V पीक. ठीक आहे, म्हणजे काय, 2 × 230, 23 × 460. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. क्लिअर आहे. अशा पद्धतीचे सुद्धा न्यूमेरिकल्स तुम्हाला परीक्षेत पाहाव्यास मिळतात. ठीक आहे, पीक व्होल्टेज जर आपल्याकडे 200 काही व्होल्टेज दिले असेल, त्याचं पीक टू पीक व्होल्टेज आहे, पीक टू पीक व्होल्टेज जर म्हटलं तर 2 × V पीक, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की हा एक अर्धी सायकल आहे, ते इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. हे जर 230 आहे तर हे जे 230 इथेच राहील.
ठीक आहे, -230. इथून इथपर्यंत व्होल्टेज किती राहील? 460 वोल्ट. क्लिअर आहे? ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतोय प्रश्न? बॅकेलाइट एक काय आहे म्हणतो आहे. ठीक आहे, बॅकेलाइट मटेरियलवरती प्रश्न हमखास विचारला जाईल. लक्षात ठेवा, सेमीकंडक्टर किंवा काय म्हणतोय, सेमीकंडक्टर हा एक ऑप्शन रिपीट झाला होता. इन्सुलेटर आहे का, कंडक्टर आहे का, सुपर कंडक्टर आहे का, किंवा यापैकी काही नाही. लक्षात घ्यायचा, बॅकेलाइट जो आहे हा इन्सुलेटर म्हणून वापरण्यात येतो. ठीक आहे, इन्सुलेटर म्हणजे काय? ज्यातून कुठलाही करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, इन्सुलेटर आपण कशाला वापरतात? वायर जे ॲक्टिव्ह पार्ट्स असतात, ठीक आहे, किंवा जे लाईव्ह पार्ट असतात त्याला इतर पार्टपासून, ठीक आहे, आयसोलेट करण्यासाठी किंवा त्याला एक प्रतिकार देण्यासाठी म्हणून इन्सुलेटरचा वापर करण्यात येतो. ठीक आहे, हा झाला कंडक्टर. ठीक आहे, विजेची तार झाली, याच्यावरती असलेलं काय हे असतं? इन्सुलेटर. हे काय करतं? जर जो पर्सन याला ऑपरेट करते त्याला या इलेक्ट्रिक शॉकपासून बचावण्याचं काम करतो इन्सुलेटर. ठीक आहे, तर इन्सुलेटर वेगवेगळ्या पद्धतीचे राहू शकतात. कशावरती लागतात? खरं तर प्रत्येक लाईव्ह पार्टला जिथ्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो जाते त्याला आयसोलेट करण्यासाठी, वेगवेगळ्या करण्यासाठी इन्सुलेटरचा वापर करतात. सेमी कंडक्टर म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे सिलिकॉनचा वापर करतात. ठीक आहे, ज्याची जो गुणधर्म असतो, ना तो एक कंडक्टर राहतो ना तो एक इन्सुलेटर राहतो, त्याच्यात गुणधर्म जे आहे त्याच्या डोपिंगनुसार बदलतात. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर. ठीक आहे, कंडक्टर म्हणजे काय? एक विजेची तार किंवा ज्याला आपण म्हणू ज्यामधून करंट जो आहे हा वाहण्यास कुठलाही प्रतिरोध राहत नाही, त्याला आपण म्हणतो असं कंडक्टर. क्लिअर आहे? ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. पुढे आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतोय प्रश्न? व्हॉट इज द नेचर ऑफ द पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट हुज व्होल्टेज अँड करंट वेवफॉर्म्स आर शोन इन द डायग्राम बिलो. ठीक आहे, आता इथे बराच कन्फ्युजन स्टुडंट्सला पाहावयास मिळू शकतो. ठीक आहे, इथे जे आहे ना एक सर्किट दिलेलं आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट वेवफॉर्म जे तशा पद्धतीचे दाखवलेलं आहे. ठीक आहे, व्होल्टेज हा सुरू झालेला आहे. ठीक आहे, आता हा लीडिंग आहे, युनिटी आहे की लॅगिंग आहे हे विचारताय बरं. ठीक आहे, सरळ सांगेल मी, काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे लॅगिंग आणि युनिटीमध्ये काय असतं. ठीक आहे, हा जो व्होल्टेज आहे, ठीक आहे, आणि हा झाला समजा व्होल्टेज. ठीक आहे, आणि हा झाला करंट. ठीक आहे, हा इन फेज असतो. ठीक आहे, म्हणजे हा शून्यापासून चालू होते तर इथे हे होतं आहे. ठीक आहे, ह्याचं 0 पाय 2 पाय. ठीक आहे, पण जर आपण लॅगिंग म्हटलं, ठीक आहे, लॅगिंगमध्ये काय होतं की जो करंट आहे, ठीक आहे, हा लॅग करतो. हा व्होल्टेज झाला, हा करंट झाला, लॅग करतो. ठीक आहे, म्हणजे हा व्होल्टेज बघा हे कसे रिव्हर्स डायरेक्शन फिरत असतं. ठीक आहे, व्होल्टेज जो आहे लीड करतोय, हा जर फेजर इकडे फिरत असेल तर, ठीक आहे, एका सर्टन अँगलनी, तर काय होतं? करंट हा लॅग करतो. तर लॅग करणे म्हणजे काय? मुख्यतः बघा, हा जर झाला आपल्याकडे व्होल्टेज, ठीक आहे, चला पाय 2 पाय, हा झाला व्होल्टेज. क्लिअर आहे? आता बघा यात करंट काय होईल? करंट जो आहे आता हा पहिले सुरू होतो आहे आणि पहिले संपतो आहे व्होल्टेज. ठीक आहे, व्होल्टेज पहिले सुरू होत आहे. करंट काय होईल? उशिरा सुरू होईल. ठीक आहे, आणि एका सर्टन अँगलनी तो संपवेल. ठीक आहे, म्हणजे पहिले कोण संपला? ठीक आहे, येऊन सुरू होईल. पहिले व्होल्टेज आला आणि इथे 2 पायला येऊन पोहोचला तो पटकन. ठीक आहे, नंतर हा करंट जो आहे, हा जो ग्रीनमध्ये दाखवला हा करंट जो आहे, ठीक आहे, एका पॉईंट ऑफ टाईम नंतर काही वेळानंतर तो इकडे येऊन रीच झाला. ठीक आहे, 0 लाईनला. म्हणजेच का हा लॅग करतोय, हा लॅग करतोय. जनरली इंडक्टरची हे जनरली प्रॉपर्टी, त्यामध्ये करंट लॅग करतो व्होल्टेजला. त्याच पद्धतीने जर आपण म्हटलं इथे जर करंट आहे, समजा इथे करंट आहे, जर समजा हा करंट इथून सुरुवात झालेला आहे. ठीक आहे, कलर चेंज करायला हवा होता. ठीक आहे, बघा करंट आहे इथून सुरुवात, करंटची खरं तर व्हॅल्यू कमी असते आणि इथून झाला. आता इथे काय झालेलं की हा जो करंट आहे, ठीक आहे, हा करंट, ठीक आहे, हा पहिले पोहोचतोय या व्होल्टेजपेक्षा. ठीक आहे, म्हणजे हा काय करतो? लीड करतोय. ठीक आहे, लीड करतोय. आता यात काय दिसलेलं आहे? हा एक व्होल्टेज आहे इथे आपल्याला 2 पायपर्यंत कंप्लीट झाला आहे. ठीक आहे, सर्वप्रथम काय? हा व्होल्टेज जो पीक आहे सर्वात पहिले तो अचीव करतोय. ठीक आहे, नंतर काय करंट येतो आपला त्याच्या मागे. ठीक आहे, बघा हा इथे सर्वात पहिले संपला. ठीक आहे, आणि हा दुसऱ्या पॉईंटला जो करंट आहे इकडे येतो. ठीक आहे, म्हणजे हा पॉईंट ए, हा इथे पॉईंट ए होता आणि हा पॉईंट बी होता. ठीक आहे, पॉईंट एला सर्वात पहिले कोण पोहोचत आहे? ठीक आहे, किंवा या 0 ॲक्सिसला सर्वात पहिले कोण पोहोचतोय? हा व्होल्टेज पोहोचतोय. ठीक आहे, आणि त्यानंतर येतो करंट इथे आला आहे पॉईंट बी पर्यंत. ठीक आहे, हा याच्यामध्ये जो असतो हाला आपण म्हणतो फेज डिफरन्स. ठीक आहे, तर बघा युनिटीसाठी काय असतो? युनिटी पॉवर फॅक्टरसाठी हा फेज डिफरन्स 0 असतो. ठीक आहे, पण हा जो आपल्याकडे व्होल्टेज आणि करंट आहे तर काय होतं आहे? करंट हा
हा लॅग करतोय, ठीक आहे, करंट हा लॅग करतोय. इकडे जर समजा पहिली सुरुवात झाली आपण लिडिंग म्हणतो आणि या साईडला आपण लॅगिंग येतो. खरं तर मी तुम्हाला सांगेल याचा कॉन्सेप्ट, अजून डिटेल थिअरी घ्यावं लागतं यासाठी, ठीक आहे. काय झालेलं आहे की आता जो करंट आहे हा इथे लॅग करतोय, म्हणजे ही जो वेवफॉर्म याच्यामध्ये दाखवली हे लॅगिंगची आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, ठीक आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. क्लिअर आहे मित्रांनो. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा काय म्हणतोय, आयडेंटिफाय द मशीन हुज पार्ट्स आर द आर्मेचर कोर, शाफ्ट, योक अँड कम्युटेटर. कुठल्या मशीनमध्ये आर्मेचर कोर असतो, शाफ्ट असतो आणि योक असतं आणि कम्युटेटर असतं. लक्षात ठेवा, सिंक्रोनस जनरेटरमध्ये, स्लिप रिंग इंडक्शन जनरेटरमध्ये, स्क्वेरल केज जनरेटरमध्ये, ठीक आहे, किंवा वरीलपैकी सर्वात नाही. लक्षात ठेवा, हे जे पार्ट्स असतात ना हे DC जनरेटरमध्ये पाहावयास मिळतात तुम्हाला, ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक जी मशीन असते त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स लागलेले आहेत हे माहिती करणं गरजेचं. मी याला डिटेलमध्ये का नाही घेतलं, कारण की सोपा प्रश्न आहे खरं तर, ठीक आहे. तुम्हाला कुठल्या मशीनमध्ये कुठले कुठले पार्ट वापरतात. आता बघा, आर्मेचर हा इंडक्शन मोटरमध्ये वापरतात का नाही, ठीक आहे, स्लिप रिंग वापरतात त्याच्यामध्ये. असे जे पॉईंट्स असतात ना हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आले पाहिजे. उत्तर काय होईल या प्रश्नाचा, ऑप्शन ए. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतोय, इन अ सेमी डायरेक्ट लाइटिंग शेडेड सिस्टीम हाऊ मच लाईट फॉल्स ऑन द ऑब्जेक्ट, ठीक आहे. सेमी डायरेक्ट लाइटिंग सिस्टीममध्ये अर्धथेट प्रकाशमध्ये या प्रणालीमध्ये वस्तूवर किती पर्सेंटेज जो आहे प्रकाश पडतो, हा प्रश्न हमखास येण्याचे चान्सेस आहेत बरं. याचा टेबलसुद्धा देते. तो 60 ते 90% जो आहे, ठीक आहे, हा डायरेक्ट ऑब्जेक्टवर, डायरेक्ट वस्तूवरती पडतो आणि बाकी रिफ्लेक्ट होतो, ठीक आहे. बघा यासाठी जो आहे सेमी डायरेक्ट म्हटलेलं आहे, ठीक आहे, सेमी डायरेक्ट, ओके. हा सेमी डायरेक्ट अर्धथेट प्रकाश प्रणालीमध्ये ल्युमिनियरमधून 60 ते 90% प्रकाश हा कार्यशील पृष्ठभागाकडे पडतो. लक्षात ठेवा, त्याला खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ठीक आहे. याच्यामध्ये प्रकाशाचे जे टाईप्स असतात ना, ठीक आहे, जे टाईप ऑफ इल्युमिनेशन असतात त्यामध्ये डायरेक्ट, सेमी डायरेक्ट, डिफ्यूज असतं, ठीक आहे, सेमी इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. याच्यामध्ये किती टक्के असतात ना ह्याचे मी सब पॉईंट्स यामध्ये दिलेले आहे, खूप महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात. क्लिअर आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. तर वळूया आपण आपल्या एका नेक्स्ट प्रश्नाकडे. काय म्हणतोय प्रश्न, एक 800 मीटरचा लॉंग वायर आहे ज्याचा रेजिस्टन्स आहे 90 ओहमचा, ठीक आहे, 1800 मीटर, सॉरी, हा एक 1800 मीटरचा एक वायर आहे, ठीक आहे, ठीक आहे. याचा रेजिस्टन्स आहे आपल्याकडे 90 ओहमचा, ठीक आहे. आता आपल्याकडे 300 ओहमचा एक वायर आहे, ठीक आहे. 1800 झाला तर फार एवढाच राहील, ठीक आहे, 300 मीटरचा, ठीक आहे. तर याचा रेजिस्टन्स किती राहील हे विचारलं तर सोपं आहे फार. आता यासाठी तुमचा कॉन्सेप्ट मात्र लक्षात ठेवायला, आर इज इक्वल्स टू काय असतं, रो एल बाय ए. म्हणजे जो रेजिस्टन्स आहे हा कशाच्या प्रमाणात आहे, हा लेंथच्या प्रमाणात आहे. काय याच्यावरून आपण निष्कर्ष काढला, जेवढी लक्षात घ्या, जेवढी आपली लेंथ वाढेल तेवढा आपला रेजिस्टन्स कमी वाढेल, जेवढी लेंथ कमी होईल तेवढा आपला रेजिस्टन्स कमी होईल. म्हणजेच काय, आता 1800 मीटरसाठी जर आपल्याकडे 90 ओहमचा आहे तर बट ऑब्व्हियस गोष्ट आहे 300 मीटरचा वायर आहे तर 90पेक्षा कमीच असेल, ठीक आहे. आणि ऑप्शनसुद्धा आपल्याकडे असे दिले 10, 15, 20, 12, 25, ओके. तर काय करायचं, 1800साठी जर आपल्याकडे समजा असं म्हटलेलं आहे, 1800साठी किती आहे, 90 ओहमचा आहे, ठीक आहे. तर 300 मीटरसाठी किती राहील हे सरळ आपल्याला रिलेशन काढता येतं. म्हणजे काय, क्वेश्चन मार्क किंवा आपण याला एक्स म्हणू, एक्स म्हणजे किती 9, ठीक आहे, किंवा असं डायरेक्टली करून दाखवतो. कसं करतात ते, 1800 गुणेला क्वेश्चन मार्क इज इक्वल्स टू 90 गुणेला 30, ठीक आहे. आता एक्स इक्वल्स टू काय होईल, किंवा क्वेश्चन मार्क इक्वल्स टू काय, 90 गुणेला 30 डिवाइड बाय 1800. ते 90 गुणेला 30 नाही 300 पाहिजे, ठीक आहे, ओके. हे 2 शून्य आहे, 2 शून्य कट होईल, 3 1 3, 3 सख 18, ठीक आहे. आणि 90 भागेला 6 म्हणजे 15. उत्तर आलं 15 ओहम्स, ठीक आहे, ऑप्शन बी. याच्याही पेक्षा सोपी पद्धत काय होती, काय करायचं होतं तुम्हाला, 1800साठी 90 ओहम म्हटलेलं आहे आणि आपला 300साठी विचारलं काय तर सरळ 1800ला 300ने भागायचं, येतील 6, ठीक आहे. आणि 90ला जी 90 आहे त्यालाही 6. वन अँड द सेम थिंगच असते खरं तर, एकच गोष्ट आहे, त्याचा 15 ओहम आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच शिकायचा मित्रांनो, परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. क्लिअर आहे. आजचा हा सेशन कसा वाटला मला नक्की कळवा तुम्ही, ठीक आहे. आता यामधील जे काही प्रश्न तुम्हाला सांगितले ते खूप महत्त्वाचे होते, त्याचा अप्रोच व्हा. त्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट होता तो होता आपल्याकडे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, ठीक आहे. अजूनही तुम्ही सुरुवात केली नसेल तर तुम्हाला सांगितलं आपण कोचिफाय चॅनलला एक नवीन रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजसाठी कंबाईन व्हिडिओ कोर्स, ठीक आहे. व्हिडिओ ज्या पद्धतीने तुम्हाला टेक्निकल शिकवलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठीचे सगळे सेशन जे आहेत
हे एका व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून तुम्हाला शिकवले जाईल आणि तेही सुद्धा IBPS पॅटर्ननुसार. तर हा सुद्धा आपण एक कोर्स नवीन नुकताच रिलीज केलेला आहे. यासाठी सुद्धा एक कूपन कोड आहे महा50 म्हणून. ठीक आहे, 1999चा कोर्स तुम्ही मात्र 999ला पूर्ण 12 महिन्यांसाठी जॉईन करू शकता. यासाठी तुम्ही काय करा, आपलं कोचिफायचं ॲप्लिकेशन जे आहे हे सुद्धा डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि हा कोर्सला जॉईन करून घ्या. आणि नक्कीच मात्र महापरेशान आणि महावितरणमध्ये तुम्हाला बराच फायदा होईल. ठीक आहे, कारण की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या पद्धतीने तुम्हाला टेक्निक सांगतो ना, त्या पद्धतीनेच तुम्हाला जे आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये सुद्धा शिकावयास मिळेल आणि रिझनिंगमध्ये, कारण की यामध्ये आपल्याला 40 प्रश्न आहेत बरं, 40 मार्क्स आहेत आणि 80 प्रश्न आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हा खूप मोठा डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतो तुमच्या सिलेक्शनसाठी. तर नक्की याला जॉईन करा. आत्ताच रिसेंटली जॉईन झालेला आहे. एका 2 महिन्यामध्ये हा कोर्स आपला पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजेच काय 1 बाय 1 सेशन अपलोड होतील, म्हणून त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. क्लिअर आहे मित्रांनो, समजायला आलं? आजचा सेशन कसा वाटला मला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, हेल्प सेक्शनच्या माध्यमातून सांगा. कोर्स आवडत असल्यास प्ले स्टोअरला जाऊन आपले दोन्ही चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला रेटिंग आणि रिव्ह्यू मात्र प्रोव्हाइड करा, जेणेकरून आम्हाला अशाच पद्धतीचे मोटिवेशन नेहमी मिळत राहतं आणि याच पद्धतीने क्वालिटी आणि अफोर्डेबल कॉन्टेंट तुम्हाला प्रोव्हाइड करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. ठीक आहे, भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.